जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती, आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असं तसं, असं नाही. तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने, ताकदीनं उभा राहील. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला. हो, ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले, ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी उच्चारलंय तिथं, आणि त्याचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का? तर आता छत्रपतींचं नाव घेतलं म्हणल्याच्या नंतर मी या जनतेला मायबाप मानतो, आणि अनावधानानं माझ्याकडून ते शब्द गेले असतील, कारण पोटात 17-18 दिवसाचं अन्न नव्हतं. माता माऊलीला मी मानतोय, माय बहिणीला मानतोय, आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का? तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागं घेतो, मी दिलगिरी पण व्यक्त करतो. कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणं, छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतलाय, मग त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय, आणि मग तर तिथं मला मी मागे सरकारणारच आहे. बाकीचं तर काही अडचणच नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटू शकत नाही, हटणारही नाही. त्यांच्या काय चौकशी आहेत त्यांनी त्या बिनधास्त कराव्या.